नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात दीपकेने काढली पंतप्रधानांची डिग्री. बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल असं म्हणणाऱ्या भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांचा झेंडा. लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे दीपकेंनी काढली पंतप्रधानांची डिग्री. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांकडून होताच राजकीय वातावरण तापले आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी, तेव्हा मीही माझे शैक्षणिक सर्टिफिकेट सार्वजनिक करेल असे आव्हान देत दीपके यांनी थेट पंतप्रधानांच्या पदवीचा मुद्दा उकरून काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून निवडणूक प्रतिज्ञापत्रावरील त्यांची शैक्षणिक माहिती आणि जाहीर सभांमध्ये त्यांनी स्वतःच्या शैक्षणिक बॅकग्राऊंडवर केलेली वक्तव्ये यात तफावत आढळून आल्याने विरोधकांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आणि याचाच धागा पकडून दीपकेच्या शिक्षणासाठी आर्थिक रसद कशी मिळाली याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असता दीपके यांनी पंतप्रधानांची डिग्री काढत भाजपला चिमटा काढलाय. यामुळे पंतप्रधानांची डिग्री हा पुन्हा एकदा वादाचा राजकीय विषय बनला आहे. बातमी आहे बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल असं म्हणणाऱ्या भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांचा झेंडा. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये बिहारमधील बांकीपूरची पोटनिवडणूक सर्वात प्रतिष्ठेची लढाई होती. यात देशातील सर्वात यशस्वी रणनीतिकार जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उमेदवारी जाहीर केलेली. गेल्या 30 वर्षापासून बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीवर एक खळबळजनक विधान केलेलं. रविशंकर प्रसाद म्हणाले होते की बांकीपूरमध्ये भाजपने कुत्र्या मांजराला जरी उभं केलं तरी निवडून येईल. प्रशांत किशोर यांनी हाच मुद्दा उचलत सरकार जनतेला कसं गृहीत धरतंय यावर हल्लाबोल केला. यामुळे बिहारचे राजकारण चांगलंच तापलं होतं. प्रशांत किशोर यांनी त्यांच्या रणनीतीच्या जोरावर भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीमुळे भाजपची चांगलीच दमछाक झाली. यामुळे भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडतोय अशा चर्चा सुरू आहेत. मध्य प्रदेशातील दातिया मतदारसंघातून काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले, तर गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघातून भाजपचे सतीश पटेल विजयी झाले. बातमी आहे लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या गंभीर आरोपातून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जानेवारी 2023 पासून सुरू असलेल्या या प्रकरणात 127 सुनावण्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. या निर्णयावर आनंद व्यक्त करत बृजभूषण यांनी सत्याने विजय मिळवला असून आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे या निकालावर कुस्तीपटू आणि काँग्रेसचे आमदार विनेश फोगाट यांनी एक्सवर पोस्ट करत तीव्र दुःख व संताप व्यक्त केला. सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा आणि सरकार बृजभूषण यांना वाचवण्यात गुंतले होते. सत्ता आणि दहशतीच्या जोरावर त्यांनी तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले. मात्र आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. महिला पैलवान या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करतील असा इशारा विनेश यांनी दिला आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.